ब्रेक नंतर महत्वाची अपडेट सोलापुरातून समोर येते। बार्शी गणातून भाजपचे राजेंद्र राऊत यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। सोलापूर बार्शीत भाजपचे राजेंद्र राऊत यांनी हा विजय प्राप्त केला आहे। भाजपने आणखी एक खातं खोललेलं आहे। आतापर्यंतच्या जागांचा निकाल जर आपण पाहिला तर या ठिकाणी भाजपचाच वर्चस्व पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। परभणी तालुक्यात 10 जिल्हा परिषद गटाचे निकाल या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। झरी झडपीत भाजपचे दिलीप प्रभाकर राव देशमुख यांचा विजय झालेला आहे। टाकळी बोबडे जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या सुचिता भरोसे यांनी विजयी पताका रोवली आहे। तर परभणीतील पेडगाव जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे जितेंद्र देशमुख यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। टाकळी कुंभकर्णात उद्धव ठाकरेंच्या प्रतीक्षा जयस्वाल विजय झालेले आहेत। दैठणामध्ये काँग्रेसच्या ज्योत्सना गणेश घाडगे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। त्यानंतर आणखी एक अपडेट समोर येते। लोहगाव झडपीत काँग्रेसने झेंडा रोवलाय। अजित अनिलराव वरपुडकर यांचा या ठिकाणी विजय झालाय। जांब झडपी राष्ट्रवादीचे संग्राम प्रतापराव जामकर देखील या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर सिंगणापूर झडपीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे पांडुरंग बालासाहेब या ठिकाणी त्यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळतंय। लोहगाव झडपीत काँग्रेसचे अजित अनिलराव वरपुडकर यांचा विजय झालेला आहे। यानंतर आणखी एक बातमी माणगाव मधून समोर येते। शिंदे सेनेचे रुपेश कानडे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। कोकणचा निकाल जर पाहिला तर शिवसेना अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतंय। माणगाव शिंदे सेनेचे रुपेश हे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। अक्कलकोट मधून बातमी येते। शिरवळ जिल्हा परिषद गटातून प्रवीण तानवडे यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। भाजपच्या जयश्री शेळके यांचा त्यांनी पराभव केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यानंतर खेड मधून ही बातमी समोर येते। आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनींचा मात्र पराभव झालेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनीता बुट्टे या ठिकाणी विजयी ठरलेल्या आहेत। खेडमधील हा निकाल हाती आलाय। पाईड जिल्हा परिषद गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हा गड राखलेला आहे। तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।